मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना आतुरता आहे की आता आपल्या सगळ्यांचा लाडका मोहित धुमाळ सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तर मित्रांनो, उद्या एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान होतंय महाराष्ट्र केसरीचं. मौजे राहटणी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे महाराष्ट्रातील एक जुने व पारंपरिक मैदान, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरीचं जुनं व पारंपरिक मैदान, ओपनचं मैदान होतंय. भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं ओपनचं मैदान उद्या दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,01,111 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 71,111 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 51,111 रुपये. चतुर्थ क्रमांकासाठी 31,111 रुपये. पाचव्या क्रमांकासाठी 21,111 रुपये. सहाव्या क्रमांकासाठी 15,555 रुपये. सातव्या क्रमांकासाठी 10,111 रुपये. आणि या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे 1,000 रुपये. आणि हे मैदान मित्रांनो शासनाच्या नियमाप्रमाणे व बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणे 100% रितसर होणार आहे. आणि या मैदानामध्ये मित्रांनो सगळ्यांना एक ओढ लागून राहिलेली आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका मोहित धुमाळ सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर हा आता आपल्याला कोणत्या पैऱ्यामध्ये पळताना दिसेल आणि कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तर मित्रांनो, बकासूर आपल्याला उद्या 100% या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. पैरा मित्रांनो, संभाव्य पैरा मित्रांनो आपण सांगतो या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, बकासूर आपल्याला निमसोड मैदानामध्ये घोटचा सर्जासोबत पळताना दिसलेला बकासूर आणि घोटचा सर्जा बडेबाबा केसरी भव्य दिव्य असा बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालेलं बडेबाबा केसरीचं मैदान. त्या मैदानामध्ये बकासूर आणि घोटकरांचा सर्जा आपल्याला पळताना दिसलेले. आणि त्या बडेबाबा केसरी मैदानातील सलग 3 वर्षे मित्रांनो बकासूर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. त्या मैदानामध्ये घोटचा सर्जा आणि बकासूर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले बडेबाबा केसरीचे मानकरी. त्यानंतर बकासूर आपल्याला एका टॉपच्या मैदानामध्ये पळताना दिसला. बकासूर आणि बादल जो जोड मित्रांनो नरवणे मैदानामध्ये पाहिला होता, श्री गणेश केसरीचं मैदान झालेलं नरवणे येथे, त्या मैदानामध्ये मित्रांनो हाच जोड आपल्याला पळताना दिसलेला वाटेगावकरांचा बादल आणि द्वादशम हिंद केसरी देव बकासूर हा जोड आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसलेला. आणि पुन्हा हाच जोड मित्रांनो आपल्याला एक ओपनचं मैदान संपन्न झालं लिमखिंड या ठिकाणी छत्रपती उदयनराजे केसरी या नावाने भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान संपन्न झालं. आणि त्या मैदानामध्ये वाटेगावकरांचा बादल आणि मोहित धुमाळ सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर हा पैरा आपल्याला बघायला मिळाला. आणि मित्रांनो, त्या मैदानामध्ये उदयनराजे केसरी मैदानामध्ये बकासूर आणि वाटेगावकरांचा बादल पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले, छत्रपती उदयनराजे केसरीचे मानकरी. त्यानंतर मित्रांनो बकासूर आपल्याला कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसला नाही. तर मित्रांनो, उद्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोण असेल. तर मित्रांनो, उद्या जे महाराष्ट्र केसरीचं मैदान होतंय त्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला अमरशेठ जगताप, अजितशेठ जगताप, कारुंड एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्यासोबत पळताना दिसू शकतो. मित्रांनो, जेव्हा जेव्हा चिक्या आणि बकासूर पळालेत मित्रांनो, बकासूर आणि चिक्याचा एक इतिहास आहे. 7 मैदानामध्ये मित्रांनो बकासूर आणि चिक्याने आतापर्यंत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. आणि उद्या महाराष्ट्र केसरीचं भव्य दिव्य असं मैदान होतंय, त्या मैदानामध्ये देखील आपल्याला हाच जोड पळताना दिसू शकतो. मित्रांनो, 7 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. हाच जोड आपल्याला उद्या मौजे राहटणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरीचं मैदान होतंय. आणि त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा हाच जोड कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि बकासूर हा जोड आपल्याला उद्या पळताना दिसेल महाराष्ट्र केसरी.